मित्रांनो, बैलगाड्यातील ऐतिहासिक क्षण आहे, सगळ्यात मोठा क्षण आहे असं म्हणेन. कारण दोन सुपरस्टार एकत्र आलेत आणि एकत्र येण्याचं कारण असं आहे की ही भेट व्हायची होते. अनेक बैलगाड्यातील रसिक आहेत, त्यांना ही भेट हवी होते. कारण दोन काळ गाजवलेले हिरो एकत्र आणायचे होते आणि मामा असतील, पूर्ण नियोजन कमिटी असेल, ह्यांनी ठरवलं, उत्तम भाऊ असेल, ह्यांनी ठरवलं की ही दोन सुपरस्टार एकत्र आणूया. तर आज बैलगाड्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठा क्षण आहे. दोन बैल पण देवत्वाकडे गेलेली बैल, म्हणजे त्यांना पाया पडलं जातं. काळ वेगळा आहे पण देवत्वाकडे गेलेलं बैल. मामा, पहिल्यांदा तुम्ही सांगा, तुमची इच्छा होती की मोठा लक्ष्य आणि बकासूर एकत्र यावं? हो, मी मागच बैल पोहायला फोन केला होता भाऊंना की बैल येईन का, तर भाऊ म्हणले बैलाची टेम्पोत बसणार नाही. त्याच्यामुळे तेव्हाच आम्ही ठरवलं की बैल पोहा झाल्यावर आम्ही मोठ्या लक्षाला बकासूरला घेऊन भेटायसाठी येणार. आणि ते मी काल मुलाखत बघितली, मग मोहिला म्हणलं बैल राहू देतच, उद्या आपण त्यांना मोठ्या लक्षाच्या गोठ्यावर बैल न्यायचं आहे. कॉलही केला होता की कारण काय होतं माहिती आहे का, ही आमच्या पिढीचं, सर्व पिढीचं भाग्य आहे की ही दोन सुपरस्टार आणि ही प्रत्यक्ष पाहण्यास संधी भेटते. भाऊ, तुमच्या हातात आहे तुमचा सुपरस्टार, ह्या सुपरस्टारविषयी काय सांगाल बकासूरबद्दल? बकासूर काय एकच नंबर आहे. आता महाराष्ट्रात कसा त्याचा काळ आहे आता, म्हणजे कुणी पण काय त्याला बोललं तरी तो काय हटू शकत नाही. काय जणांनी त्याचं वाईट वाटतंय का, तर रोजच पळू येते जी जे त्याला माहीत असतंय बाबा बैल आज पळवल्यानं किस्ता पळतोय आणि उद्या पळवल्यानं किस्ता पळतोय. काय जणांनी आता लक्ष सगळ्यांनी बरं वाटत नाही, तसं काय जणांनी बकासूरचं सगळ्यांनी बरं वाटत नाही. पण जर दुसऱ्या जनावरांनी जळून पळतोय त्याला पळतोयच म्हणलं पाहिजे. त्याच्या काळात तो सगळ्यापेक्षा फास्ट पळणारा बैल आहे. ह्याच्या काळात जसा तो होता तसा आता ह्याच्या काळात तो आहे. म्हणजे तुम्हाला वारंवार म्हटलं जात असेल बघा, नाही मोठा लक्ष आज शेजारी आहे, काय सांगाल? नाही, आम्ही जेव्हा बारीक होतो म्हणजे बकासूर पळायच्या आधी व्हिडिओ बघायचो लक्षाच्या की बैल पळतो नाही का, मग तेव्हापासून एक वाटत होतं की आपल्याकडं पण असा एक बैल झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर या वाघाने आपली स्वप्न सगळी पूर्ण केली आणि महाराष्ट्रात नाव गाजवलं आणि देवत्वाकडे गेले, म्हणजे देव पण भेटलेला आहे. एखाद्या बैलाला जिवंतपणे देव पण भेटलं. ही अशी दोन महाराष्ट्राचे वाघ आहेत. पण ह्या वाघांना प्रत्यक्ष पळण्याचं जे कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत हे बघणारे एक व्यक्ती आहेत. या सर, तुम्ही दोन्हीही बैल पळताना बघितले, लक्षालाही बघितलेलं आहे आणि आता बकासूरला बघताय, काय सांगाल? लक्षाचं वैशिष्ट्य काय सांगाल? लक्ष जेव्हा घेतला भाऊनी आणि अमोलनं हा बैल पळताना वासरू बघितलं होतं आणि भाऊ म्हणले की आता वासरू आपण घ्यायचं काय झालं तरी. मग वाटतं सकाळी 10 वाजता भाऊ गेले असतील आणि संध्याकाळी 4 वाजता बैल येताना घेऊन आले. म्हणले आता आणले वासरू, तर वासरात काही भविष्य वाटत नव्हतं. तर ह्याच्याबरोबर एक बारकार आमचा काळा राजा म्हणून एक दुसरा बैल पळत होता. दोन्हीची गाडी चांगली पळायची. परत तिसरा बैल भाऊनी घेतला गणपती गुरुजींचा, तर अगदी इदरा बैल होता सोन्या. ते भाऊन घेतला. भाऊ म्हणले ही गाडी आपली चांगली पळेल. तेव्हापासून ती 2 बैलं घेतली आणि कोळ्याच्या मैदानात ही गाडी पळवली. अशी पळाली की सगळे रथी महारथी त्यावेळी होते, सगळ्यांना हे करून त्यावेळी 1 नंबर केला. तेव्हापासून लक्ष्या बैलगाडी क्षेत्रात एंट्री केली. त्यावेळी समालोचन करायला मीच होतो. तेव्हा मी म्हणलेलं की बैलगाडी क्षेत्रामध्ये सुनामी लाट येते. आता मोहन शेठ नाहीत, तेव्हा मोहन शेठने माझं नावच पाडलं होतं, सुनामी लाट आली म्हणून. मुंबईला गेलो. मुंबईमध्ये पहिल्यांदा आम्ही भाऊ मोहन शेठच्या इथं आपण गेलो होतो गोठ्यावर. पहिली शर्यत जिंकली. मी खाईनं वरपर्यंत पळत आलो होतो आणि जेव्हा वर आलून पडलो होतो खाली, मला उलट्या चालू झालेल्या. भाऊने गाडीत करून शेठने मला गाडीत घातलं होतं आणि दवाखान्यात नेलं होतं. तेव्हापासून लक्ष्या वेगाचा शेवट. त्यावेळी म्हणजे त्यावेळेस कळलं की आता बैल मुंबईची ती टॉपची गाडी होती. 2-3 वर्ष मिळली नव्हती अशी गाडी त्यानं पहिल्याच रेसमध्ये मारली होती. खाली बैल जाताना माणसाला हसत होती, एवढी वासरं, हे उत्तम भाऊनं काय केलंय, कसला खेळ मांडला, एवढी मोठी गाडी धरली आहे. आणि गाडी धरली होती 21,000 फक्त. त्यांचं नाव होतं काय 2 लाख आणि 21,000 गाडी धरली होती. बरं, आत्ता कसं माहिती आहे का, बरंचसं कम्पॅरिझन होतं. 2 काळ आहेत की मोठा लक्षाचं आणि बकासूरचं. तर कम्पॅरिझन चुकीचं आहे मित्रांनो. प्रत्येकानं आपापला काळ गाजवून ठेवला आहे. तर ह्या कम्पॅरिझन होतं त्याबद्दल काय सांगा? लक्षाच्या काळामध्ये लक्षानं त्याचं 1 साईड हे करत होता. बैल एकदा खाली 2 उड्या निघून गेला की तो
मग ते पुढं कोणी असून दे, कधीच कोणाला ते ऐकला नाही. बकासूरचं कसं आहे, बकासूर जेवढं त्याला पळवल ते जरा कोणी टार्गेट केलं किंवा ट्रोल केलं त्याचं उत्तर त्याच्या गतीच्या आणि पळाच्या जोरात देतोय. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगा, लक्ष्याचं कारकीर्द महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांनी बघितले, लक्ष्याच्यातलं कुठलं गुण बकासूरच्यात तुम्हाला दिसतं? बकासूरचं म्हणजे कसं होतंय, आता लक्षाचं गुण ते आता जवळजवळ 100% मी माझ्या मतानं म्हणतोय आहे इथं. म्हणजे कधी ईर्षेच्या टायमाला मालकाला मान खाली घालून देणारा नाही. म्हणजे लक्ष बी तसाच करायचा. आमच्यावर कोण जळत असेल त्या दिवशी त्याला ते उत्तर बैलच देत होता मालकानं देण्यापेक्षा. तसं बकासूरचं बी आहे. एखादा जळत असला आपल्यावर गाडीवानं ती गाडी आली तर बकासूरनं कवा हार मानली नाही. बरं, आता काय आहे, एक तुमच्याकडं वयोवृद्ध झाला आहे आणि मोठा सुपरस्टार आहे, त्याला देव म्हटलं जाते, तर एक सल्ला द्यायचा असाल मामांना, कारण कसं आहे तुम्ही हे सगळं बघत आलेलं आहे, यश अपयश प्रसिद्धी आणि उतार पण मी बघताय बैला, तर मामांना सल्ला द्यायचा झाला असेल तर काय देताल तुम्ही या निमित्तानं? मामाला सल्ला द्यायचा म्हणजे आता जसं जसं वय बैलाचं होईल तसं लय दाट बैल मामानं पळवून ये. म्हणजे माझा अनुभव मी सांगतो. एखादबार हारेल एखादबार जिंकल ती काय गोष्ट वेगळी आहे, पण पुन्हा उत्तर वय लागलं की बैलाकडे आपल्याला बघूच वाटत नाही. म्हणजे आपल्या हातानं आपण बैलाची किंमत घाली होती. काय सांगाल मामा, कारण ह्या निमित्तानं दोन सुपरस्टार एकत्र आलेत म्हणून म्हटलं. नाही सांगतो बरोबरच आहे ते. प्रत्येक तुमचं नियोजन तुम्हाला ज्यादा माहित आहे. हो, नाही कसं तुम्ही बघितले का पहिलं थोडा आता अजून आहे आपण, तर त्याचं कमी वय जास्त वय झालं आम्ही बी त्याला सांगणे म्हणून 15-1 दिवसाची गॅपनीच काढणार, पण आता सध्या त्याचा अजून कडदात पी पूर्ण झालं नाही, त्याच्यामुळे आपण एवढं दात पोहतो त्याला. वैभव, तुम्ही बकासूर बरोबर असता, बरेचसे त्यांनी सांगितलं की वाटायचं की आपल्या दावणीला लक्षासारखा बैल असावा. आज बरोबर आहे, लक्षा आणि बकासूर समपातळीवर आहेत, काय सांगा? लक्षाचं आपण लय आधीपासून फॅन होतो, म्हणजे नाही का, ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे बघायचो आपण तेवढा काय एवढा कॅमेरा पुढं बैल नव्हता. एक नवजीत थोडाफार व्हिडिओ पडायच्या की तसं वाटायचं की आपल्या दावणीला तर 10-11 बैल होती, तसं आपलं पण वाटायचं की लक्षासारखा बैल आपल्याला भेटला पाहिजे आणि आपला बैल एखाद्या लक्षाच्या गड्यात पळायला पाहिजे. ज्यावेळेस बकासूर आला त्यावेळेस लक्ष थांबला होता, मग भाऊंनी म्हणा थांबवला होता, बैल वय झालं त्याच्यामुळं. पण आत्ता जे बैलाला देव मानतात, आत्ता बकासूरला देव मानतात ना, तसं मी लय बऱ्याच जणांच्या म्हणजे नाही का जुन्या जाणत्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे, ह्या बैलाला म्हणजे देवरुद्धी बैल म्हणून ह्याच्या आधी बसून म्हणलं जायचं. आणि प्रत्येक महिना नाही का आपण म्हणतो की आत्ता लक्ष एवढं स्पीड कुठल्या बैलाला आहे तर बकासूरला आहे, म्हणजे नाही का, तेवढ्या स्पीडचा बैल आणि त्याच्यासारखं नाव करणं ते बकासूरने केलं. मग तेव्हा आपल्याला एक अभिमान वाटायचा आपल्या लक्षाच्या गळ्यात कधी पळाय भेटायचं, आपल्या दावणीतला बैल कोणता पळेल. बकासूर बरोबर असता हा क्षण, ह्या क्षणाबद्दल काय सांगाल एक बैलगाडी प्रेमी म्हणून? खरं तर हा एक क्षण म्हणजे वेगळाच आहे, आणि ही 2 देव एकत्र येणं आणि अनेक प्रेक्षकांची इच्छा होती. मामाने आणि मोहिल शेठनं रणजित सरांनी ते नियोजन केलं, आणि आज ही बैल दोन्ही एकत्र बघताना खूप आनंद होतोय, कारण की लक्षा, बकासूर, सोन्या ही बैल परत होणे नाही. आपल्या पिढीचं भाग्य आहे. आपल्या पिढीचं भाग्य आहे की आपल्याला हे पाळताना नाही, मी तर पाळताना म्हणजे बघितलं नाही, पण व्हिडिओमध्ये बराच वेळा बैल बघितला आहे. आणि बैल निम्म्याचाच गाड्या ठेवायचा, म्हणजे आता ते तसं बघायला भेटत नाही खरं तर, कारण की बैल सेमीला त्याचा व्हिडिओ येते काय म्हणजे बैलात की बैलानं निम्म्याचाच गाड्या ठेवायचा लक्षा, म्हणजे एवढं स्पीडचा बैल, एवढा स्पीडचा बैल. आणि आज हा सुवर्णक्षण. ड्रायव्हर आहेत, जाता ड्रायव्हरांची बाईट घेऊ. नवीन ड्रायव्हर आहेत, बकासूरच्या बऱ्याचशा वेळा गाडी चालवली, पारितोषिक घेतलेत, तर कधीतरी तुम्हाला अशी चर्चा होत असेल की स्पीडच्या बाबतीत, तर तुम्ही काय काय गोष्टी ऐकता लक्ष्याच्या संदर्भात? लक्ष्याचा सगळा जवानीचा काळ मी बघितलेला आहे. आणि जेवढं त्यानं बुलेट बक्षीस घेतलं, 2 व्हीलर एक घेतली, त्या काळात म्हणजे बक्षीस नसायची एवढी, तरी पण त्यातनं मैदान घेतले होते. त्या 2 गाड्या जेव्हा बक्षीस घेतली तेव्हाची ती बघितलेली आहेत मी, आणि लक्षात सगळं म्हणजे बऱ्यापैकी बघितलं आहे. आणि एकच माझं म्हणजे राहिलं ते की गाडी पळवायला मिळली नाही, जरा लेट मी ड्रायव्हर झाल्यामुळं, आणि त्या देवाची गाडी भेटली नाही, पण ह्या देवाची गाडी म्हणजे आणाय भेटली, एक नंबर झालेत, हेच भाग्य म्हणायचं. आणि 2 बैल आज एकत्र आली, बरं वाटलं. आता एक आपण म्हणू जर तरचा प्रश्न, दोघंही आता हा तर तरुणच आहे, हा तरुण असतात, दोघांची गाडी एकत्र पळायला लागते, काय झालं?
जर तर मध्ये नसतं, पण सांगा दोघं एकत्र पळाले असते तर काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं. तुम्हाला काय वाटतंय? सीमित कोणी गाड्या झोपल्या नसत्या. मित्रांनो गटातच कोणी झोपल्या नसत्या, तिमीतही झोपल्या नसत्या. मित्रांनो हा सुवर्णक्षण वाटेगावची नगरी पवित्र झाली, कारण बैलगाडी क्षेत्रातील 2 देव एकत्र आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बघणारे जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेत. हे जास्त सांगितलं नाही त्यामुळं, नाही तर मला वाटतं इथं उभं राहणं शक्य झालं नसतं. ह्या दोघांचे फॅन्स एवढे आहेत. एवढंच सांगेन की आमच्या पिढीचं भाग्य आहे हे 2 सुपरस्टार आम्ही बघतोय. ह्यांच्या रूपानं म्हणजे सांगायचं तर ह्यांच्या रूपानं एक पर्वणी भेटलेली आहे बैलगाड्यातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या आठवणी लक्षानं दिलेत त्याच आठवणी कधीतरी बकासूर वय जसं वाढेल तसं तो देणार आहे. आठवणी मात्र राहणार ह्या दोघांच्या आणि बैलगाड्यातील सुवर्ण काळ दिलेला नेहमीच राहणार. मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैलगाडी क्षेत्रातील 2 देव, एक मोठा लक्षा आणि बकासूर. मित्रांनो मुलाखत चालू आहेत कारण 2 सुपरस्टारच आहेत, त्यामुळं काय आहे सगळ्यांना हवीशी वाटणारी मुलाखत एकदा झाली. कुठनं आलाय? वाटेगाव. काय सांगताल ही दोघं आले एकत्र? ही दोन्ही स्टार आहेत. जसं की आपण हिंदी पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन स्टार म्हणतो, तसं हे 2 स्टार आहेत. सुपरस्टार ओनली स्टार नाही, सुपरस्टार. बच्चन आणि धर्मेंद्र. तू काय सांगशील? लय लहान आहे, तुला कशी माहित पहिलं हे? बकासूर तर माहित आहे. लक्षा काय एवढं मला माहित नव्हतं, पण बकासूर माझं काहीच आहे. काळीच आहे. बर. तर मित्रांनो अशा पद्धतीनं 2 प्रातिनिधिक स्वरूपाच्या बाईट घेतल्या. मित्रांनो मला तुम्ही सांगा ही जर बैलजोड एकत्र पळाली असती तर काय झालं असतं? मी मगाशी प्रश्न विचारला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा सुवर्णक्षण. धन्यवाद.